नमस्कार, मी निखिल सूर्यभान घोडेस्वार. आज भारताचे संविधान सर्वोत्तम महान ग्रंथ या विषयावर भाष्य करणार आहे. तर सर्वप्रथम भारताचे संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात लागू केले गेले. आणि संविधान हा एकमेव असा महान ग्रंथ आहे जो माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार त्या ठिकाणी आपणास मिळाले. संविधानाच्या अंतर्गत आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच, ज्या प्रकारे मी आपणाशी व्हिडिओ माध्यमातून संवाद साधू शकतो, हे फ्रीडम ऑफ स्पीच मला या ठिकाणी मिळालं. किंवा मी एखाद्या व्यक्तीला ऐकू शकतो, हे माझं फ्रीडम ऑफ स्पीच मला त्या ठिकाणी मिळालं. हा एक मूलभूत अधिकार माणूस म्हणून एक प्रत्येकाला जो मिळाला आहे तो संविधानाच्या अंतर्गतच मिळाला. त्यानंतर समतेचा अधिकार, या ठिकाणी कोणीच उच्च किंवा नीच नाही, कोणी मोठा किंवा छोटा नाही, कोणी कुठल्या जातीचा कोणी कुठल्या जातीचा असं नाही, कोणी मोठ्या जातीचा कोणी छोट्या जातीचा असे बिलकुल नाही. या ठिकाणी सर्व समान आहे. हा समतेचा अधिकार आपणास संविधानाच्या अंतर्गत मिळाला. त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा आपल्याला अधिकार या ठिकाणी मिळाला. जसा मी हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू धर्माचा बद्दल मला अत्यंत अभिमान आहे आणि हिंदू धर्माचा मी पालन करतो आणि मी हिंदू धर्माच्या चालीरीती असेल ते सर्व या ठिकाणी मानतो आणि याचं पालन करतो. हा अधिकार मला माझ्या संविधानाने दिला. हा अधिकार आपल्या पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास संविधानाच्या अंतर्गत दिला. तसेच या ठिकाणी संविधानामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे जो अत्यंत महत्वाचा आहे, जो आपणास ज्या प्रकारे महिलांना पूर्वी काही गोष्टींचे स्वातंत्र्य नव्हते. महिला ही फक्त चूल आणि मूल याच गोष्टीपर्यंत तिचं लिमिटेशन होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा म्हणून यांनी संविधानाच्या अंतर्गत जे मूलभूत अधिकार आपणास दिले, विशेषतः नारी शक्तींना दिले. तर आज आपण देशात बघू शकतो की भारतीय महिला ही आज अगदी रिक्षा चालवापासून तर प्लेन उडवण्यापर्यंत तिचं सफरताही करू शकली. तर सर्वात मोठं श्रेय आहे संविधान. संविधानाच्या अंतर्गत आपणास मताचा अधिकार मिळाला. आपण पूर्वी राजेशाही ही प्रथा होती, ही प्रथा कालांतराने नाहीशी झाली आणि आपण संविधानाच्या अंतर्गत आपण एखाद्या नेत्याला आपण आपलं बहुमूल्य मत देऊन आपण त्या ठिकाणी त्याला राजा म्हणून निवडून देऊ शकतो. ही ताकद आपली संविधानाची आहे. मित्रांनो, संविधानामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पूर्वी आपल्या भारतात एक वाईट अशी परिस्थिती होती, म्हणजे मध्ययुगीन भारतामध्ये तर इतकं वाईट होतं की आपणास काही अधिकार दिले जात नव्हते. आपणास इन द सेन्स म्हणजे जे आपले जे लोक आहेत त्यांना फ्रीडम ऑफ स्पीच असेल, फ्रीडम ऑफ लिव्हिंग लाईफ असेल, या गोष्टीचा मुळात अधिकार नव्हता. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.